नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे डिव्हाइन मराठी चॅनलवर. वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक बदल होतात. ताकद कमी होते, थकवा वाढतो, भूक कमी होते आणि जुन्या वेदना त्रास देऊ लागतात. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक अगदी सोपा, घरगुती आणि पारंपरिक उपाय सांगणार आहे. लसूण आणि गूळ यांचा असा एक खास उपयोग, ज्यामुळे शरीराला पुन्हा जुनी ताकद मिळेल, ऊर्जा वाढेल, रक्तशुद्धी होईल आणि दिवस भरभरून जगता येईल. चला तर आजचा अतिशय महत्त्वाचा विषय सुरू करूया. वयाच्या 60 नंतर शरीरातील बदल अगदी नैसर्गिकपणे सुरू होतात. आधी सहज वाटणाऱ्या गोष्टी थोड्या कठीण वाटायला लागतात. सकाळी उठताना अंगात जडपणा येतो, गुडघे खडखड करतात, पाठ कडक होते, थकवा लवकर येतो, पचन मंदावते, झोप हलकी होते, थंडी जास्त जाणवते आणि दिवसभरात ऊर्जा कमी वाटते. अशावेळी आहारात काही साधे पण उपयुक्त बदल केल्यास शरीराला स्थिरता, हलकेपणा आणि ऊर्जा मिळू शकते. यापैकी 2 सर्वात साधे पण प्रभावी पदार्थ म्हणजे लसूण आणि गूळ. लसूण हा आयुर्वेदात वातशामक, कफ कमी करणारा आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करणारा असा गुणधर्म असलेला पदार्थ मानला जातो. गुळात नैसर्गिक ऊब, सौम्य गोडपणा, खनिजे आणि शरीराला आवश्यक उष्णता देणारी रचना असते. 60 नंतर पचन मंदावते, भूक कमी होते आणि शरीरातील उष्णतेचा समतोल बिघडतो. या दोन्ही वस्तू शरीराला सौम्यपणे जागृत करतात. 60 नंतर सकाळी उठल्यावर अनेकांना हातपाय गार वाटतात, पायात जोर नसतो, गुडघ्यात दुखते आणि शरीर चालू होण्यास वेळ लागतो. अशावेळी सकाळच्या शांत वेळी उगवत्या सूर्याच्या प्रकाशात एक कच्ची लसूण पाकळी बारीक कुटून त्यात थोडासा गूळ मिसळून खाल्ल्यास शरीरात हळूहळू उबदारपणा पसरू लागतो. गूळ लसणाची तीव्रता कमी करतो आणि लसणातील गुणधर्म शरीरात सहजरित्या कार्य करू देतो. अनेक वृद्ध सांगतात की असे सेवन केल्यावर पोट हलके राहते, शौच व्यवस्थित होते, पायात थोडी ताकद जाणवते आणि अंगातील कडकपणा कमी होतो असे वाटते. हे चमत्कार नाही, तर शरीराला मिळणारा सौम्य आधार आहे. वय वाढल्यानंतर रक्तप्रवाह मंदावतो. यामुळे हातपाय थंड राहतात, सांधे कडक होतात आणि थकवा जास्त येतो. लसूण रक्तप्रवाह सुधारण्यास हातभार लावतो. त्यामुळे शरीरातील प्रत्येक भागात उष्णता आणि ऊर्जा पोहोचण्यास मदत होते. गूळ शरीरातील पचन सुधारण्यासाठी मदत करतो, ज्यामुळे खाल्लेले अन्न योग्यरित्या पचून शरीराला ऊर्जा मिळू शकते. 60 नंतर पचन सुधारले की शरीराचा बल वाढण्यास मदत होते. अनेक वेळा वृद्धांना वारंवार सर्दी, खोकला, अंग थकणे आणि थंडी जास्त जाणवते. लसणातील उष्णता शरीरातील सूक्ष्मनलिकांना खुली करण्यास मदत करते. गुळातील सौम्य ऊब शरीराला स्थिरता देते. दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास शरीराला हलकी ऊर्जा मिळते, जी दिवसभर टिकून राहते. लसूण आणि गूळ सेवनाची ही पद्धत काही आठवडे सातत्याने केली तर वृद्धांना सकाळी उठताना जडपणा कमी होतो, पचनमार्ग हलका राहतो, भूक सुधारते, दिवसभर पायात थोडी ताकद जाणवते आणि संध्याकाळपर्यंत ऊर्जा तुलनेने चांगली राहते असे अनेकांनी अनुभवले आहे. वय वाढते म्हणून शक्ती संपूर्णपणे संपते असे नाही. शरीराला योग्य आधार, योग्य आहार आणि योग्य वेळ दिला तर ते पुन्हा व्यवस्थित कार्य करण्यास सुरुवात करते. 60 नंतरचे शरीर हे अनेक वर्षांच्या अनुभवांनी घडलेले असते. त्याला फक्त आहारातून सौम्य आधार हवा असतो. या आधारासाठी लसूण आणि गूळ हे अत्यंत साधे पण उपयुक्त घटक आहेत, पण त्यांचा वापर मोजका आणि योग्य वेळी करणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण पाकळी आणि थोडा गूळ हे प्रमाण बऱ्याच लोकांसाठी पुरेसे असते. जास्त प्रमाणात घेतल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी कमी प्रमाणात, सातत्याने आणि आपल्या शरीराने स्वीकारले तसे घेणे आवश्यक आहे. काही ज्येष्ठ नागरिक सांगतात की या पद्धतीने काही आठवडे जाताच थंडी कमी जाणवते, सकाळचा कडकपणा कमी होतो, चालण्यात हलकेपणा येतो आणि दिवसभर काम करण्याची इच्छाशक्ती वाढते. हे परिणाम शरीराला आहारातून मिळालेल्या सौम्य ऊर्जेमुळे होतात. 60 नंतर झोप हलकी होणे हा मोठा त्रास असतो. पचन सुधारल्यावर झोपही सुधारण्यास मदत होते, कारण रात्री पोट नीट नसेल तर झोप खोल लागत नाही. सकाळी लसूण आणि गूळ सेवन केल्याने पचन सुधारू शकते. त्यामुळे रात्री झोप नीट येण्याची शक्यता वाढते आणि झोप खोल झाली की पुढच्या दिवशी ऊर्जा चांगली मिळते. या दोन्ही पदार्थांच्या सेवनासोबत नियमित चालणे, कोमट पाणी पिणे, हलका व्यायाम आणि वेळेवर झोपणे हे महत्त्वाचे आहे. 60 नंतर शरीराला प्रत्येक लहान गोष्ट परिणाम करते, म्हणून आहार आणि जीवनशैली स्थिर ठेवणे आवश्यक आहे. लसूण आणि गूळ यांचा वापर हा केवळ एक आधार आहे. तो शरीराला ऊर्जा देतो, पचन सुधारतो आणि वृद्धांना सकाळी उठताना हलकेपणाची भावना देऊ शकतो. वयाच्या 60 नंतर शरीरात अनेक बदल हळूहळू दिसू लागतात.
आणि हे बदल नैसर्गिक असले तरी योग्य काळजी घेतली तर शरीराची ऊर्जा, ताकद आणि दैनंदिन काम करण्याची क्षमता चांगल्या पातळीवर ठेवता येते. लसूण आणि गूळ हे 2 साधे पदार्थ यासाठी सहाय्यक ठरतात. भाग 1 मध्ये सकाळी घेतल्यास त्याचे फायदे कसे जाणवतात हे पाहिले. आता भाग 2 मध्ये पाहू की या 2 वस्तूंचा शरीरात होत असलेल्या बदलांवर अधिक खोल परिणाम कसा होतो. सांठीनंतर हाडांचे बळ कमी होते, सांधे कडक होतात, गुडघ्यात खडखड आवाज येतो, चालताना थोडे अंतर चालले तरी पाय थकतात, चढउतार करताना त्रास जाणवतो. हे सर्व हाडातील बारीक बदल, स्नायूंमध्ये झालेली कमजोरी आणि रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे होते. लसूण शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतो, असे आयुर्वेद सांगतो. जेव्हा रक्तचक्र नीट चालू असते तेव्हा हाडांच्या आणि सांध्यांच्या भागाला पोषण मिळते. गूळ शरीराला उबदारपणा देतो आणि त्यामुळे कडकपणा कमी होऊ शकतो. हे दोन्ही मिळून वृद्धांना सकाळी आणि दिवसभर थोडे हलकेपणाने चालता येण्यास मदत करतात. काही वृद्ध सांगतात की हे सेवन सुरू केल्यावर सकाळची कडकपणा जाणवणारी भावना हळूहळू कमी झाली आणि पायात थोडी स्थिर ताकद येऊ लागली. हे चमत्कार नाही तर शरीराच्या धीम्या पद्धतीने सुधारण्याचे लक्षण आहे. वय वाढल्यानंतर पचन ही सर्वात जास्त प्रभावित होणारी प्रक्रिया असते. भूक कमी होणे, वायू होणे, पोट फुगणे, आम्लता वाढणे, अन्न लगेच पचू नये, शौच नीट न होणे हे त्रास वाढत जातात. पचन सुधारल्याशिवाय वृद्ध व्यक्तीची ऊर्जा वाढू शकत नाही, कारण ऊर्जा पोटातूनच तयार होते. लसूण शरीरातील पचनाग्नी जागृत करण्यात मदत करतो आणि गूळ पचनाला सौम्य गती देतो. सकाळी लसूण आणि गूळ घेतल्यानंतर दिवसभर पोट हलके राहते, भूक वेळेवर लागते, फुगण्याचा त्रास कमी होऊ शकतो आणि जेवलेले अन्न अधिक नीट पचते, असे अनेक ज्येष्ठ सांगतात. शौच नियमित झाल्यावर शरीराला हलके वाटते आणि यामुळे दिवसभर ऊर्जा टिकते. साठीनंतरची आणखी एक मोठी समस्या म्हणजे थकवा आणि सुस्ती. सकाळी उठल्यावर थकलेल्यासारखे वाटणे, दिवसभर झोप यावी असे वाटणे, अगदी थोडे काम केले तरी पाय दुखणे, ऊर्जा नसल्यासारखे वाटणे, हे सर्व रक्ताभिसरण आणि पचन यांच्याशी निगडीत असते. लसूणाचा सौम्य तापमानवर्धक गुण शरीरातील मंद गतीला जागृत करतो. गुळातील नैसर्गिक ओप शरीराला स्थिर ऊर्जा देते. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास वृद्धांना दिवसभर थोडी सतेजता जाणू शकते. ऊर्जा अचानक वाढत नाही, पण हळूहळू आणि नैसर्गिकरित्या शरीराला स्थिर आधार मिळतो. साठीनंतर झोपेची समस्या जास्त असते. हलकी झोप, वारंवार जाग येणे, झोप लागताना वेळ लागणे, रात्री उठल्यावर परत झोप न लागणे, हे सर्व त्रास दिसतात. झोप सुधारण्यासाठी पचन व्यवस्थित असणे गरजेचे आहे, कारण पोट हलके आणि शांत असेल तर मनही शांत होते आणि झोप खोल लागू शकते. सकाळी लसूण आणि गूळ घेतल्याने दिवसभर पचन व्यवस्थित राहते आणि त्यामुळे रात्री झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. वृद्धांनी झोप सुधारली की सकाळची ऊर्जा वाढते, म्हणून या पद्धतीचा परिणाम झोपेवरही दिसू शकतो. वय वाढल्यानंतर प्रकृती वारंवार ढासळते, थंडी जास्त लागते, पावसाळ्यात सर्दी होते, बदलत्या हवामानात अंगदुखी वाढते. लसूण शरीरातील वात संतुलित करण्यास मदत करतो, तर गूळ शरीरातील ऊब स्थिर ठेवतो. हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास वृद्धांना ऋतूबदलात थोडी स्थिरता मिळू शकते. काही हिरव्या भाज्या, डाळी आणि पचायला हलका आहार घेतल्यास याचा परिणाम अधिक चांगला दिसतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनःशांती. साठीनंतर छोट्या त्रासांमुळे मन नाराज होते, चिडचिड वाढते, लवकर राग येतो किंवा अस्वस्थता जाणवते. पचन सुधारले की मेंदूला शांत सिग्नल मिळतात, रक्तप्रवाह सुधारला की ताजेतवानेपणा येतो. त्यामुळे लसूण आणि गूळ सेवन हा थेट मनावर परिणाम करणारा नसला तरी शरीराच्या माध्यमातून मनाला शांतता देण्यास मदत करतो, अशी अनेकांची अनुभूती आहे. साठीनंतर शरीराला जास्त काही नको, फक्त नियमितपणा, नैसर्गिक ऊब, पचन व्यवस्थित राहावे, झोप चांगली यावी आणि दिवसभर अंगात हलका जोर असावा. हे मिळवण्यासाठी लसूण आणि गूळ मदत करू शकतात, परंतु याचे प्रमाण बदलू नये. 1 पाकळी लसूण आणि 1 चिमूटभर गूळ हेच उत्तम. जास्त घेतल्यास त्रास होऊ शकतो. ही पद्धत सातत्याने चालू ठेवल्यास वृद्धांना दिवसभर हलके वाटणे, फुगण्याचा त्रास कमी होणे, सकाळचा जडपणा कमी होणे, चालणे सोपे होणे आणि पायात स्थिर ऊर्जा जाणवणे अशा सुधारणा दिसू शकतात. वय वाढल्यानंतर जीवनशैलीतील छोटे बदलही मोठा परिणाम दाखवतात. लसूण आणि गूळ यांसोबत कोमट पाण्याचे सेवन, हळू चालणे, सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसणे,
ताणतणाव कमी ठेवणे, तेलाने हलकी मालिश करणे हेही फार लाभदायक ठरते. ह्या सर्व गोष्टी एकत्र केल्यास वृद्धांचे शरीर नैसर्गिकरित्या मजबूत होते, मन शांत होते आणि दैनंदिन कामात ऊर्जा टिकते. वयाच्या 60 नंतरची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. 1-2 दिवसात काहीच परिणाम दिसणार नाही, पण काही आठवडे गेल्यावर शरीर हळूहळू आपल्या नैसर्गिक लयीत परत येते. वृद्ध व्यक्तींना हे सेवन केल्यानंतर सकाळी हलके उठता येते, शौच व्यवस्थित होते, पायातील कडकपणा कमी जाणवतो आणि हातपायात थोडा जोर येतो अशी अनुभूती अनेकांना मिळते. सातत्य ठेवल्यास ही सुधारणा अधिक दीर्घकालीन होऊ शकते. लसूण आणि गूळ हे कोणतेही रोग बरे करणारे चमत्कारी उपाय नाहीत, परंतु 60 नंतर शरीरातील बारीक त्रास कमी करून दैनंदिन जीवन थोडे सोपे करण्यास ते मदत करू शकतात. वृद्धांनी हे सेवन करताना प्रमाण पाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. 1 पाकळी लसूण आणि 1 चिमूट गूळ हे प्रमाण पुरेसे आहे. जास्त घेतल्यास शरीर गरम होऊ शकते किंवा पोट बिघडू शकते, म्हणून माफक प्रमाणात आणि नियमितपणे घेणे योग्य. या पद्धतीने शरीराला मिळणारी ऊर्जा हलकी असली तरी सातत्याने टिकणारी असते. दिवसभर घरकाम, बाहेरची कामे, बाजारहाट, नातवंडांबरोबर वेळ घालवणे, चाळणी या सर्व गोष्टी वृद्धांना सोप्या वाटू शकतात. शरीर हलके वाटले की मनही प्रसन्न होते आणि जीवन अधिक शांत आणि आनंददायी होते. 60 नंतरच्या आयुष्यात सर्वात मोठी गरज असते ती संतुलनाची. आहार, झोप, चालणे, पाणी, मनःशांती याचे संतुलन सांभाळले तर शरीर सुंदर राहते. लसूण आणि गूळ हे या संतुलनाला आधार देणारे 2 साधे घटक आहेत. त्यांचा उपयोग हा नैसर्गिक मार्गाने शरीराला मजबूत करण्याचा एक प्रकार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओत आणखी आरोग्य व ताकदीसंबंधी टिप्स घेऊन येऊ. तुमचा दिवस आनंददायी आणि शक्तिशाली जावो.